वेलकम स्टुडंट्स. आज आपण सुरू करत आहोत पेपर नंबर 9 रिअल ॲनालिसिस ह्या पेपरमधील युनिट 1 ज्याचं नाव आहे फंक्शन्स अँड सिक्वेन्स ऑफ रिअल नंबर्स. यामध्ये बेसिकली 2 टॉपिक्स आहेत, फंक्शन्स आणि सिक्वेन्स ऑफ रिअल नंबर्स. यापैकी आपण फंक्शन्स या टॉपिकमधून काही अगदी बेसिक डेफिनेशन्स आज घेणार आहोत. ॲक्च्युली डेफिनेशन सुरू करण्यापूर्वी आपण काही गोष्टी समजून घेणार आहोत. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे ऑर्डर पेअर. मॅथमॅटिक्समध्ये काही ब्रॅकेटना स्पेशल इम्पॉर्टन्स आहे. त्यापैकी एक म्हणजे सिम्पल ब्रॅकेट. जनरली अशा ब्रॅकेटना आपण ऑर्डर्ड ब्रॅकेट्स म्हणजे ज्यांच्यामध्ये क्रम ऑर्डर महत्त्वाची असते. तर जेव्हा आपण दोन कोणतेही वेगवेगळे ऑब्जेक्ट्स, नंबर्स किंवा मॅट्रिसेस किंवा व्हेक्टर्स असे 2 ऑब्जेक्ट्स सिम्पल ब्रॅकेटमध्ये लिहू, ह्याला आपण म्हणतो ऑर्डर्ड पेअर. सो पेअर मीन्स जोडी आणि ऑर्डर मीन्स ह्याच्यामध्ये क्रम महत्त्वाचा आहे. फॉर एक्झाम्पल, आपण 2 डायमेन्शनल कार्टेशियन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये एखाद्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स जेव्हा 3, 2 असं लिहितो, तेव्हा याचा अर्थ 3 हा त्याचा फर्स्ट कोऑर्डिनेट ज्याला तुम्ही एक्स कोऑर्डिनेट असं म्हणतात आणि 2 हा वाय कोऑर्डिनेट असतो. ह्याच्यामध्ये जर आपण इंटरचेंज केली 2, 3, तर ॲज अ पॉईंट म्हणून हे दोन्ही सेम नाही आहेत. याचाच अर्थ ह्या ब्रॅकेटमध्ये क्रम महत्त्वाचा आहे. त्यामुळं आपण क्रम बदलू शकत नाही. अशाच पद्धतीनं ज्या पेअर्समध्ये आपण क्रम लावून घेतला असेल फर्स्ट, सेकंड, तर आपण त्याला म्हणणार ऑर्डर पेअर. अशाच प्रमाणे 2 पेक्षा जास्त ऑब्जेक्ट्स, 2 पेक्षा जास्त नंबर्स किंवा मॅट्रिसेस से 3 जर असं आपण तिघजण क्रमानं लिहिले असतील तर ह्याला आपण म्हणणार ऑर्डर्ड ट्रिपलेट. असे 4 असतील तर आपण त्याला म्हणू क्वाड्रुपल्स. इन जनरल आपण 5, 6 साठी सुद्धा अशी नावं देऊ शकतो. पण जर बरेच जण असतील, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड सो ऑन असे n ऑब्जेक्ट्स आपण लिहिले असतील तर ह्याला आपण म्हणतो टपल. त्यामुळं ऑर्डर्ड पेअर ही सुद्धा एक टपलच आहे. ज्याच्यामध्ये 2 एलिमेंट आहेत त्याला आपण म्हणणार 2 टपल. सो 2 टपल मीन्स ऑर्डर्ड पेअर. ट्रिपलेट सुद्धा एक टपलच आहे ज्याच्यामध्ये आपण क्रमाने 3 एलिमेंट लिहिलेले आहेत, त्याला आपण म्हणणार 3 टपल. अशाच पद्धतीनं क्वाड्रुपलसाठी 4 टपल, 5 असतील तर त्याला क्विंट्युपल म्हणजेच 5 ट्युपल असं म्हणू शकतो. इन जनरल n ऑब्जेक्ट्स असे क्रमाने लिहिले असतील तर त्याला तुम्ही म्हणा n टपल्स. ओके, आता सध्या तरी आपण फक्त ऑर्डर्ड पेअरवर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. तर आता आपण फर्स्ट डेफिनेशन घेतो. आपल्याकडे समजा 2 सेट्स असतील. इथं सेट्स मीन्स कोणत्याही प्रकारचे सेट्स, म्हणजे त्या सेटमध्ये नंबर्स असू शकतात किंवा त्या सेटमध्ये नावं असू शकतात. सो अशा पद्धतीने तो सेट कसला असावा याच्यावर काही बंधन नाहीये. अशा सेट्सना आपण म्हणतो ॲब्स्ट्रॅक्ट सेट किंवा आर्बिट्ररी सेट्स. असे कोणतेही 2 सेट्स असतील, सेट ए आणि सेट बी, the Cartesian product of A and B is the set of all ordered pairs where the first element of that ordered pair is from first set capital A and second element is taken from the second set B. So set of all ordered pairs whose first element is from set A, second element is from set B
then we call it as Cartesian product of A with B. Okay, so the Cartesian product of A and B is the set of all ordered pairs. The Cartesian product of A with B is denoted by A cross B. कारण आपण पेयर मध्ये फर्स्ट एलिमेंट सेट ए मध्ये घेतलेला आहे, म्हणून रायटिंग मध्ये पण नोटेशन मध्ये सुद्धा आपण सेट ए फर्स्ट लिहिणार. जर पेयर तयार करताना तुम्ही फर्स्ट एलिमेंट सेट बी मधून घेतला असेल आणि सेकंड एलिमेंट सेट ए मधून घेतला असेल तर अशा ऑर्डर पेअरच्या कलेक्शनला सुद्धा आपण म्हणणार कार्टेशियन प्रॉडक्ट. पण फर्स्ट एलिमेंट सेट बी मधून असल्यामुळे वी विल राइट बी फर्स्ट क्रॉस सेकंड एलिमेंट इज टेकन फ्रॉम सेट ए, सो that's why we write set A as a second set. So notation becomes B cross A. So ज्या पद्धतीने आपण कार्टेशियन प्रॉडक्ट A with B म्हणजेच A क्रॉस B, त्याच पद्धतीने आपण कार्टेशियन प्रॉडक्ट B with A म्हणजे B क्रॉस A असं डिफाइन करू. सो प्रीवियस डिस्कशन मध्ये आपण डिस्कस केल्याप्रमाणे ऑर्डर्ड पेअर AB is not same as ordered pair BA because ordering क्रम is important. क्रम हा महत्त्वाचा असल्यामुळे त्यामुळे easily we can conclude that if A and B are two different set, A cross B and B cross A not in general equal. So काही examples आपण घेऊ. Suppose set A, it has three elements A, B, C, and set B has, let me take only two elements 1 and 2. Then the Cartesian product A with B means I have to collect together all ordered pairs which are formed by taking first element from set A. तर फर्स्ट एलिमेंट सिलेक्ट करण्यासाठी सेट ए मध्ये माझ्याकडे तीन एलिमेंट आहेत, म्हणजे मी त्यापैकी कोणताही एक, समजा की ए हा एलिमेंट घेतला, तर ह्या एका एलिमेंटसाठी पेअर करण्याकरता दुसरा एलिमेंट सेट बी मधून माझ्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. म्हणजे आय कॅन टेक आयदर 1 और आय कॅन टेक 2. मीन्स सेट ए मध्ये असणाऱ्या प्रत्येक एलिमेंट करता त्याची पेअर जोडी मी सेट बी मधल्या म्हणजे दोघांबरोबर करू शकतो. याचा अर्थ एका एलिमेंटसाठी मला दोन पेअर्स मिळतील. अशा पद्धतीने माझ्याकडे सेट ए मध्ये तीन एलिमेंट्स आहेत. जर एकाला दोन पेअर तयार होत असतील तर तिघा जणांना 3 times 2 म्हणजे एकूण 6 पेअर्स तयार करता येतील. ओके, तर अशा पद्धतीने आपण मग एक एक एलिमेंट फिक्स करत आपण पेअर करू शकतो. आता आपण सेकंड एलिमेंट घेऊ बी. पुन्हा एकदा बी साठी B1 आणि B2 असे दोन ऑप्शन मला मिळतील, दोन पेअर्स तयार होतील. सी साठी पुन्हा दोन पेअर पॉसिबल आहे, C1 C2. सो असं प्रत्येकासाठी सेट ए मधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी आपण सेट बी मध्ये जितके एलिमेंट असतील तितक्या पेअर करू शकतो. ऑब्वियसली बी क्रॉस ए अशाच पद्धतीने तयार करता येईल आणि सेट बी मधल्या एका एलिमेंटसाठी आपल्याकडं किती पेअर करता येतील, जितके सेट ए मध्ये एलिमेंट असतील तितके, म्हणजे 3. सो एकासाठी 3, दोघांसाठी 2 गुणिले 3 म्हणजे पुन्हा एकदा 6. तुमच्या असं लक्षात येईल की ए क्रॉस बी मध्ये असणाऱ्या पेअर्स ह्या बी क्रॉस मध्ये असणाऱ्या पेअर्स मध्ये फक्त क्रम बदलून आलेले आहेत, पण क्रमाला महत्व असल्यामुळे ह्या तयार होत असणाऱ्या पेअर्स ह्या डिफरंट घेतल्या जातात. सो 1A 1B 1C. अशाच पद्धतीने 2 साठी आणखी 3 पेअर मला मिळतील, 2A 2B आणि 2C. म्हणजे एकंदरीत ए क्रॉस बी मध्ये आणि बी क्रॉस ए मध्ये सेम नंबर ऑफ एलिमेंट्स आपल्याला मिळून जातात. इन जनरल सपोज सेट ए मध्ये m एलिमेंट्स असतील
हे आपण सिम्बॉलिकली असं घेणार, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए. यू कॅन ऑल्सो call it as cardinality of set A. सो मिनिंग इज सेट ए मध्ये जर m एलिमेंट्स असतील, सेट A has m elements, and if set B has n elements, then the Cartesian product means number of pairs, फर्स्ट फ्रॉम ए, सेकंड फ्रॉम बी, अशा किती पेयर्स तयार होतील, तर ए सेट मधल्या एका इलिमेंट करता बी सेट मध्ये एन इलिमेंट अवेलेबल आहे, तर एकासाठी एन पेयर्स तयार होतील. अशा एम इलिमेंट करता ऑटोमॅटिकली एकासाठी एन तर एम इलिमेंटसाठी एम इंटू एन पेयर तयार होते. सो कार्टेशियन प्रॉडक्ट ए क्रॉस बी मध्ये टोटल एम एन इतके पेयर्स किंवा एम एन इतके इलिमेंट्स आपल्याला मिळते. जर कार्टेशियन प्रॉडक्ट ए क्रॉस बी करत असताना बी आणि ए सेमच सेट असतील, मीन्स पेयर करत असताना पहिला इलिमेंट सुद्धा सेट ए मधून आणि दुसरा इलिमेंट सुद्धा सेट ए मधून. सो वेगळे वेगळे सेट घेण्याऐवजी दोन्ही इलिमेंट्स ए ह्या सेट मधले घेतले तर हा जो कार्टेशियन प्रॉडक्ट तयार होईल ए क्रॉस ए, त्याच्याकरता आपण नोटेशन वापरणार A2. तर ह्याच्यापासून ऑटोमॅटिकली आपण जे 2 डायमेन्शनल प्लेन म्हणजे कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये जे XY प्लेन असं म्हणतो, 2 डायमेन्शनल प्लेन, it is nothing but Cartesian product of set of real numbers with itself. कारण तुमच्या 2 डायमेन्शन प्लेन मधले पॉइंट्स कसे असतात, 2 कोऑर्डिनेट्स. फर्स्ट इज x कोऑर्डिनेट which is a real number, second is y कोऑर्डिनेट, it is also a real number. त्यामुळे रियल नंबर्सचा स्वतःबरोबरच कार्टेशियन प्रॉडक्ट ऑफ रियल नंबर्स with itself is nothing but 2 dimensional plane. आणि प्रिव्हियस नोटेशन प्रमाणे आपण सिम्पली R2 असं डिनोट करू शकतो. सो आवर कार्टेशियन प्लेन R2 is one of the example of कार्टेशियन प्रॉडक्ट. अशा पद्धतीनं कार्टेशियन प्रॉडक्ट तयार करत असताना आपल्याला जेवढ्या ऑल पॉसिबल पेयर मिळतात, एखाद्या रूमनं या पेयर्सपैकी काही ठराविक पेयर्स आपण सॉर्ट करू शकतो किंवा सिलेक्ट करू शकतो. से फॉर एक्झाम्पल, आय हॅव 2 सेट्स, सेट ए अँड सेट बी. सेट ए मध्ये माझ्याकडे एलिमेंट्स आहेत 2, 3, 4 आणि 8. सेट बी मध्ये आय हॅव सिलेक्टेड 4, 6 and 5. ओके, तर सेट ए मध्ये एकूण 4, तर सेट बी मध्ये 3 एलिमेंट आहेत. म्हणजे कार्टेशियन प्रॉडक्ट ए क्रॉस बी मध्ये मला एकूण टोटल 4 into 3 12 पेयर्स मिळतील. या 12 पेयर्स पैकी मी एका विशिष्ट रूलनं काही ठराविकच पेयर सिलेक्ट करणार. सो मी तो रूल इथं लिहितो. I will select the pair A, B if and only if first number in the pair divides second number. A divides B म्हणजे A न B ला भाग जातो, B या संख्येला A या संख्येनं भाग जातो. सो पेयर करताना पहिल्या नंबरनं दुसऱ्या नंबरला भाग गेला पाहिजे असा जर आपण नियम लावला तर 2 ची पेयर आपण 4 बरोबर तयार करू शकतो आणि 2 ची पेयर 6 बरोबर पण करू शकतो. बिकॉज 2 न 4 ला भाग जातो, 2 न 6 ला पण भाग जातो. 2, 5 अशी सुद्धा पेयर आहे, पण 2, 5 पेयर मध्ये 2 हा 5 चा विभाजक मीन्स 2 डिव्हायझर ऑफ 5 नाही आहे, त्यामुळे ही पेयर आपण सिलेक्ट केलेली आहे. सो आपण जो काही नियम याच्याबरोबर अटॅच केलेला आहे किंवा जी कंडिशन टाकलेली आहे ती कंडिशन
काही पेयर्सला आपल्याला अलाउ करत नाहीये. ओके. सिमिलरली 3 हा 4 किंवा 5 ला डिव्हाइड करत नाही, भाग देत नाही. 3 फक्त 6 लाच भाग देतो. त्यामुळे 3 आणि 6 एवढीच पेयर तयार होणार. 4 4 ला डिव्हाइड करतो, 4 ला 4 ला भाग जातो. यस. पण 4 हा 5 किंवा 6 ला डिव्हाइड करत नाही. त्यामुळे 4 ची 5 6 बरोबर पेयर मी घेतलेली आहे. 8 4 5 6 पैकी कोणालाच डिव्हाइड करत नाही. त्यामुळे 8 पासून कोणतीच पेयर तयार झाली नाही. अशा पद्धतीनं ठराविक कंडिशन टाकून आपण एक नवीन सेट तयार केला ज्याच्यामध्ये पेयर्सच आहेत. पण ऑल पॉसिबल पेयर जे असतात कार्टेशियन प्रॉडक्ट A क्रॉस B त्याच्यातून मी काही ठराविक पेयर घेतल्या. तर असा जो काही नियम असेल त्याला आपण म्हणणार रिलेशन. सो व्हॉट इज रिलेशन? रिलेशन इज रिलेशन फ्रॉम one set A to another set B is simply subset of Cartesian product. So रिलेशन मध्ये अशा आपण काही जोड्या पेयर्स कलेक्ट करतो. त्याच्यामध्ये काही विशिष्ट कंडिशन किंवा रूल सगळ्या पॉसिबल पेयर्स पैकी काही पेयर्स ऍक्सेप्ट करेल, काही पेयर्सना रिजेक्ट करेल. आता ह्या पेयर होत असताना आपल्या असं लक्षात येतं की 2 हा एकच इलेमेंट 2 इलेमेंट बरोबर असोसिएट झालेला आहे, म्हणजे त्याची पेयर तयार झालेली आहे. त्याच वेळी म्हणजे एकाच इलेमेंटला एकापेक्षा जास्त इलेमेंट बरोबर पेअरिंग होऊ शकतं. 3 हा इलेमेंट मात्र 3 आणि 4 एकच इलेमेंट बरोबर असोसिएट झालेले पेयर तयार झालेले. पण पहिल्या सेट ए मधला 8 हा इलेमेंट कुणाशीच रिलेट झालेला नाही, कोणाशीच असोसिएट झालेलं नाही. म्हणजे काही रूल्स करत असताना एका इलेमेंटला एकापेक्षा जास्त पेयर मिळू शकतात, एखाद्या इलेमेंटला एकच पेयर असू शकते किंवा काही इलेमेंटसाठी पेयर मिळतच नाही. यापैकी काही विशिष्ट रूल जे आहेत ज्यांच्यावर आता आपण एक्स्ट्रा कंडिशन टाकणार आहोत त्यांना आपण नवीन नाव देणार फंक्शन. सो फंक्शन इज अ टाइप ऑफ रिलेशन. म्हणजे फंक्शन मध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं एक विशिष्ट कंडिशन ठेवून आपण पेयर्स तयार करणार. सो फंक्शन इज ऑल्सो सबसेट ऑफ कार्टेशियन प्रॉडक्ट. परंतु त्या पेयर करताना काही कंडिशन्स आपण त्याच्यावर अप्लाय करणार आहोत. तर त्या कंडिशन काय आहेत? सो लेट मी टेक 2 सेट्स. लेट A and B be 2 sets. A function from set A into set B is a subset of f is a function from a function f. F is a function from A into B means first element from A and second element from B त्यांचा कार्टेशियन प्रॉडक्ट. सो फंक्शन इज अ सबसेट ऑफ कार्टेशियन प्रॉडक्ट. म्हणजे याचा अर्थ फंक्शन मध्ये सुद्धा पेयर्स आहेत. पण कशा? त्याच्यावर काही कंडिशन आहे. विथ द प्रॉपर्टी दॅट मीन्स अंडर द कंडिशन. सो फंक्शन होण्यासाठी आपण पेयरला तयार करणार. पण त्या पेयर कशा असल्या पाहिजे? दिस इज द कंडिशन. फॉर एव्हरी or for each element from first set, पहिल्या सेट मधल्या प्रत्येक एलिमेंट करता हा जो फर्स्ट सेट ए आहे त्याला आपण कॉमनली डोमेन ऑफ द फंक्शन असं म्हणतो. म्हणजे डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंट करता दिस ए बिलॉंग्स टू precisely means exactly one pair. सो डोमेन मधला म्हणजे फर्स्ट सेट मधला एलिमेंट त्याच्यासाठी एक पेयर असणारच आहे आणि ती प्रिसाइजली म्हणजे एक्झॅक्टली वनच असणार. सो ए इज अ मेंबर ऑफ ओनली वन पेयर. ए
कुठल्या ना कुठल्या तरी इलिमेंट बरोबर पेअर मध्ये येणार ॲज अ फर्स्ट इलिमेंट म्हणून, आणि तो त्या एकाच इलिमेंट बरोबर पेअर मध्ये असणार आहे. सो ए करता बी असणार आहे, आणि तो बी ज्याच्याबरोबर त्याची पेअर तयार होते तो युनिक असला पाहिजे. मीन्स ह्याच्यामध्ये इनडायरेक्टली दोन कंडिशन्स आहेत. डोमेन मधल्या प्रत्येक इलिमेंटसाठी पेअर तयार व्हायला पाहिजे, आणि डोमेन मधला इलिमेंट ज्या इलिमेंट बरोबर पेअर मध्ये येईल तो युनिक असला पाहिजे, एकच असला पाहिजे. सो देर इज एक्झॅक्टली वन पेअर स्टार्टिंग विथ एव्हरी इलिमेंट ऑफ डोमेन सेट. ओके, जर एखादा फंक्शन म्हणजे एखादा पेअरचं कलेक्शन फंक्शन होत असेल, इफ f is a function from a to b, we denote it by f colon a arrow b, but we read this as f is a function from set a into set b. आता फंक्शन ज्या पद्धतीने डिफाईन केलं अकॉर्डिंगली हा फंक्शन म्हणजे पेअर्स आहे. डोमेन सेट मधल्या प्रत्येक एक्स करता we have a pair, and this collection of pairs is nothing but a function. So function is simply special case of relation. What is relation? Relation is collection of some pairs. It is subset of Cartesian product. म्हणजे फंक्शन मध्ये सुद्धा अशा काही पेअर्स आहेत, पण ऍक्च्युली आपण आपल्या अनालिसिस मध्ये किंवा कॅल्क्युलस मध्ये हेच अशा पद्धतीने दाखवणार. जर एक्सची पेअर एक्स करता पेअर असतीच, त्यामुळं आपल्याला वाय असा कुठला तरी इलिमेंट मिळणार, आणि वाय हा युनिक असल्यामुळं हेच आपण अशा पद्धतीने दाखवणार. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. सो वाय हा एक्स बरोबर पेअर मध्ये आहे असं म्हणण्याऐवजी वी से दॅट वाय इज एफ ऑफ एक्स. हा जो एफ ऑफ एक्स असेल त्यालाच आपण म्हणणार इमेज ऑफ एक्स अंडर द फंक्शन एफ. सो एफ ऑफ एक्स ला जर आपण इमेज म्हणतो तर एफ ऑफ एक्स आणि वाय सेमच. याचा अर्थ पेअर मध्ये असणारा सेकंड इलिमेंट इज इमेज ऑफ फर्स्ट इलिमेंट. दिस नोटेशन इज क्वाइट फॅमिलियर टू ऑल ऑफ यू. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ फंक्शन. सो वाय किंवा एफ ऑफ एक्स यांना म्हणतोय आपण इमेज ऑफ एक्स. Here, f is a function from set A. So, first set A is called domain, whereas second set is called codomain of that function, of the function f, of the function f. So, ह्याच्यातून आपल्या असं लक्षात येतं की फंक्शन जेव्हा आपण म्हणतोय सेट A to set B मीन्स त्याच्यामध्ये काहीतरी रूल आहे, जो रूल सेट ए मधल्या प्रत्येक इलिमेंट करता सेट बी मधला एक्झॅक्टली एक इलिमेंट मिळवून देतो, ज्याला आपण त्याची इमेज म्हणतो, की ज्यांची पेअर तयार होते. सो इन अदर वर्ड्स आय कॅन से दॅट फंक्शन इज अ रूल विच असाइन्स टू एव्हरी इलिमेंट ऑफ डोमेन सेट टू एक्झॅक्टली वन इलिमेंट ऑफ कोडोमेन. याचा अर्थ वेगवेगळे जे इलिमेंट आहेत एफ ए सी ह्यांचं उत्तर एक सारखं आलं तरी चालतं, कारण ए ची पेअर बी बरोबर, बी इज युनिक फॉर ए. सी ची सुद्धा जोडी बी बरोबर, बी इज युनिक फॉर सी. पण दिस इज नॉट अलाउड. सेम इलिमेंट करता तुम्हाला बी आणि सी असे दोन डिफरंट इमेजेस मिळालेले आहेत. अदरवाइज वी हॅव टू डिफरंट पेअर्स ए बी ए सी. पण फंक्शनच्या नियमाप्रमाणे ए हा एकाच पेअरचा इलिमेंट असला पाहिजे, आणि जे इथं होत नाहीये. मीन्स इन अदर वर्ड्स वी कॅन से दॅट इफ टू इलिमेंट्स A and B are equal in domain, whatever their images f of A and f of B in codomain, they must be same. Then only such a rule is function. So
ज्या रूलमध्ये डोमेन मधले इलेमेंट इक्वल असतील तर त्यांच्या इमेजेस पण इक्वल येतात, त्या रूलला आपण फंक्शन असं म्हणू शकतो. ओके, सो सिंपल एक्झाम्पल, इफ आय टेक अगेन 4 numbers 2, 3, 4 and say B has 3 elements 4, 9 and 5. Oh, sorry, 60. If I assign to each number to its square, means my function is squaring function, square function. The pair मधला second element हा first चा square असला पाहिजे. So 2 square is 4, 3 square is 9, 4 square is 60. Then the square function is square rule. So I can write in terms of pair. The pair A comma B is member of your collection if and only B is square of first. So you can observe that every element in first set has a square. So every element has a pair with certain element. आणि प्रत्येक एलिमेंटला युनिक स्क्वेअर असतो, and that's why every element has a square and it is unique. That's why square is a function. But at the same time, मी जर उलट फंक्शन घेतलं 4, 9, 16 and my codomain set contains 2 minus 2, 3, 4, 7, and if I consider a rule where pair is selected, सो हे फंक्शन म्हणजे काय आहे, पेअर बनवण्याचे रूल्स आहेत. आणि हा पेअर बनवताना जो सेकंड एलिमेंट आहे, बिकॉज फर्स्ट एलिमेंट इज फ्रॉम डोमेन विच आय कॅन चूज फ्रीली, कुठलाही एलिमेंट घेऊ शकता तुम्ही. तर दुसरा एलिमेंट कसा घ्यायचा, आय विल सिलेक्ट सेकंड एलिमेंट ॲज इट्स अ स्क्वेअर रूट. असं जर असेल तर 4 ह्या एकाच एलिमेंट करता स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2 ॲज वेल एज स्क्वेअर रूट ऑफ 4 इज minus 2. So automatically I will have 2 pairs starting with 4, which is not allowed by rules of function. So automatically taking square root is not a function because one element can have 2 different square roots. मग जर हे फंक्शन बनवायचं असेल, एक तर +2 किंवा -2 पैकी कोणातरी एकाला आपल्याला डिलीट करावं लागेल. सो इफ आय गेट रीड ऑफ और इफ आय डिलीट निगेटिव्ह नंबर्स, देन स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2, स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3, स्क्वेअर रूट ऑफ 16 इज 4. डोमेन मधल्या सगळ्या एलिमेंटसाठी जोडी असली पाहिजे. को डोमेन मध्ये काही एलिमेंट शिल्लक राहिले तर चालतात. ओके, सो सध्या ह्या केसमध्ये डोमेन मध्ये कुठल्याच एलिमेंटचं स्क्वेअर रूट 7 नाहीये. सो 7 हा कुठल्याच पेअरमध्ये येणार नाही. पण आता मात्र प्रत्येक एलिमेंटला युनिक स्क्वेअर रूट आले. हाच प्रकार आपण जनरली कॅल्क्युलसमध्ये ॲश्युम करत असतो. व्हेनेवर वी टॉक अबाउट स्क्वेअर रूट ॲज अ फंक्शन मीन्स दोज स्क्वेअर रूट्स आर ॲज्युम टू बी पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट्स. एकतर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह घ्यावे लागते, पण जनरली कॉमनली फक्त पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट कन्सिडर केली जातात. ओके, जर डिफरंट घ्यायची असतील तर तसा सेपरेट उल्लेख केला जाईल. अदरवाईज स्क्वेअर रूट हे फंक्शन होणार नाही. फंक्शन होण्याकरता काही एक्स्ट्रा कंडिशन आपल्याला त्याच्यावर घ्याव्या लागतात. ओके, तर ह्या पुढील लेक्चरमध्ये आपण फंक्शनशी रिलेटेड रेंज, इमेज सेट, इनव्हर्स इमेज सेट ह्या पद्धतीचे कन्सेप्ट अजून स्टडी करू. लेट मी स्टॉप हिअर. थँक यू.